Hello friends, in this video we discuss about what is a curriculum studies. अभ्यासक्रम अभ्यास किंवा अभ्यासक्रम विकसन म्हणजे नेमकं काय आहे. अभ्यासक्रमाचा विकास हा कसा होत असतो. अभ्यासक्रमाच्या विकसनासाठी किंवा त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी, अंमलबजावणीसाठी, त्याच्या ॲप्लिकेशनसाठी, उपयोजनासाठी कुठले कुठले घटक महत्त्वाचे असतात किंवा कोणत्या घटकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अभ्यासक्रम विकसन हे होत असतं. त्यानंतर भारताचा अभ्यासक्रम हा नेमका कसा आहे किंवा ह्या अभ्यासक्रमाचे पैलू कुठले आहेत, त्याची वैशिष्ट्य कुठली आहेत, अभ्यासक्रमाचे नेमके कुठले आधार आहेत, तर ते आपण आज MCQच्या माध्यमातून पाहणार आहोत. सो लेट्स सी द MCQs. करिक्युलम इज अ लॅटिन ओरिजिन वर्ड मीन्स. अभ्यासक्रमाचा लॅटिन मूळ शब्दाचा अर्थ. ए सब्जेक्ट म्हणजे विषय, बी रन अवे शर्यतीचे मैदान, सी स्कूल बुक शालेय पुस्तक आणि डी कंटेंट आशय. सो द आन्सर इज रन अवे शर्यतीचे मैदान. नेक्स्ट वन. द करिक्युलम कन्स्ट्रक्शन इन द इंडियन एज्युकेशन इज मोस्टली इन्फ्लुएन्स्ड बाय. भारतीय शिक्षणातील अभ्यासक्रमाच्या रचनेवर कशाचा प्रभाव पडतो. ऑप्शन्स आर ए चाइल्ड सायकोलॉजी बालकांचे मानसशास्त्र, बी टीचर्स पर्सनॅलिटी शिक्षकांचे व्यक्तिमत्व, सी फॅमिली स्ट्रक्चर कौटुंबिक रचना, डी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स घटनात्मक तरतुदी. भारतीय शिक्षण म्हटलं म्हणजे तिथे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे. सो द आन्सर इज द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन घटनात्मक तरतुदी. लेट्स सी द नेक्स्ट वन. विच इज नॉट द कंपोनंट ऑफ करिक्युलम. कोणता अभ्यासक्रमाचा घटक नाही. ए कंटेंट आशय, बी डिझाईन आराखडा, सी ऑब्जेक्टिव्स उद्दिष्ट, डी इव्हॅल्युएशन मूल्यमापन. सो द आन्सर इज डिझाईन आराखडा. नेक्स्ट वन. करिक्युलम मीन्स. अभ्यासक्रम म्हणजे ए ऑल द एक्सपिरियन्सेस विच स्टुडंट्स गेट इन स्कूल विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळणारे सर्व अनुभव, बी सब्जेक्ट दॅट ट्रान्सफर बाय द फॅकल्टी प्राध्यापकांनी शिकवलेले विषय, सी सिलेबस प्रिस्क्राईब फॉर दिस कोर्स अभ्यासक्रमासाठी विहित केलेला पाठ्यक्रम, डी क्लासरूम एक्सपिरियन्स स्पोर्ट्स अँड द गेम्स वर्गातील अनुभव खेळ आणि युक्ती. सो द आन्सर इज ऑल द एक्सपिरियन्सेस विच स्टुडंट्स गेट इन अ स्कूल. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळणारे सर्व अनुभव. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळणारे सर्व अनुभव याचा अर्थ काय, तर क्लासमध्ये, क्लासच्या बाहेर, क्रीडांगणामध्ये, लायब्ररीमध्ये, लॅबोरेटरीमध्ये प्लस समाजामध्ये हे वेगवेगळे जे काही अनुभव त्यांना कंटेंटच्या माध्यमातून किंवा प्रॅक्टिसच्या माध्यमातून मिळत असतात, तर हे सर्व अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने अभ्यासक्रम होय. लेट्स सी द नेक्स्ट वन. द लास्ट स्टेप इन करिक्युलम डेव्हलपमेंट प्रोसेस इज. अभ्यासक्रम विकसन प्रक्रियेतील शेवटची पायरी ही डॅश आहे. सो ए करिक्युलम इव्हॅल्युएशन अभ्यासक्रमाचे मूल्यमापन, बी करिक्युलम डिझाईन अभ्यासक्रम रचना, सी फायनल ड्राफ्ट ऑफ द करिक्युलम अभ्यासक्रमाचा अंतिम मसुदा, डी एक्झिक्युटिव्ह दी करिक्युलम अभ्यासक्रम कार्यान्वित करणे. सो द आन्सर इज दॅट इज दी करिक्युलम इव्हॅल्युएशन अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करणे ही शेवटची पायरी आहे. विच करिक्युलम टाईप इज द कोर ऑफ द करिक्युलम. अभ्यासक्रमाचा कोणता प्रकार हा अभ्यासक्रमाचा गाभा होय. सो ऑप्शन्स आर सब्जेक्ट सेंटर विषय केंद्री, बी एक्सपिरियन्स सेंटर अनुभव केंद्री, सी ॲक्टिव्हिटी सेंटर उपक्रम केंद्री, डी बेसिक करिक्युलम मूल्योद्योगी अभ्यासक्रम. सो द आन्सर इज बेसिक करिक्युलम मूल्योद्योगी अभ्यासक्रम. नेक्स्ट वन. Keep the child away from the book and send him or her to work area of nature where his or her hands will be free of his or her mind. This statement denote which type of curriculum. बालकाला पुस्तकापासून दूर ठेवून निसर्गातील कार्यक्षेत्रात पाठवा, तेथे त्याचे हात त्याच्या मनाचा विरंगुळा ठरतील. हे विधान कोणता अभ्यासक्रम प्रकार दर्शवितो. सो द ऑप्शन्स आर सब्जेक्ट सेंटर विषय केंद्री, बी एक्सपिरियन्स सेंटर अनुभव केंद्री, सी ॲक्टिव्हिटी सेंटर उपक्रम केंद्री, डी लाईफ सेंटर जीवन केंद्री. सो द आन्सर इज ॲक्टिव्हिटी सेंटर उपक्रम केंद्री. नेक्स्ट वन. करिक्युलम डेव्हलपमेंट इज अ डॅश प्रोसेस. अभ्यासक्रम विकास ही डॅश प्रक्रिया आहे. ऑप्शन्स आर
फ्रॅगमेंटेड खंडित, बी नीड बेस गरजावरती आधारित, सी लायनर रेषीय आणि डी आहे सर्क्युलर वर्तुळाकार. सो द आन्सर इज सर्क्युलर वर्तुळाकार. अभ्यासक्रम विकास ही कशी आहे तर वर्तुळाकार आहे, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि पुन्हा तिसऱ्या चौथ्याकडून पुन्हा पहिल्याकडे, म्हणजे वर्तुळाकार अभ्यासक्रम प्रोसेस जी काही आहे ती होत असते. लेट्स सी द नेक्स्ट वन. इट मीन्स दॅट की all the components or all the factors which are relate to the curriculum, they are interconnected and again they are interdependent. So next MCQ. In planning and implementing curriculum, school makes its selection from. अभ्यासक्रमाच्या नियोजनाची व अंमलबजावणीची निवड शाळा डॅश डॅश येथून करते. ऑप्शन्स आर ए नेशन राष्ट्र, बी रिजन धर्म, सी कल्चर संस्कृती, डी मास कम्युनिकेशन लोकातील संप्रेषण. सो द आन्सर इज कल्चर संस्कृती. नेक्स्ट वन. द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स ऑफ द करिक्युलम कॅन बी. अभ्यासक्रमातील घटकाचे व्यवस्थापन म्हणजे ए करिक्युलम डिझाईन अभ्यासक्रम आराखडा, बी करिक्युलम कन्स्ट्रक्शन अभ्यासक्रम रचना, सी करिक्युलम फाउंडेशन अभ्यासक्रम आधार आणि डी करिक्युलम डेव्हलपमेंट अभ्यासक्रम विकसन. सो द आन्सर इज करिक्युलम डिझाईन. अभ्यासक्रम आराखडा जो की आहे तो अभ्यासक्रम घटकाचे व्यवस्थापन करत असतो. द मेथड यूज टू इव्हॅल्युएट द करिक्युलम इज. अभ्यासक्रम मूल्यमापनाची पद्धत. ऑप्शन्स आर समेटिव्ह इव्हॅल्युएशन साकारित मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आकारित मूल्यमापन, सी डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन नैदानिक मूल्यमापन अँड डी ऑल ऑफ द अबाव याचा अर्थ वरीलपैकी सर्व. सो द आन्सर इज ऑल ऑफ द अबाव. वरीलपैकी सर्व ह्या मूल्यमापनाच्या पद्धती आहेत की ज्याच्या थ्रू मूल्यमापन जे की आहे ते केलं जात असतं. नेक्स्ट वन. स्टुडंट्स नीड अँड इंटरेस्ट आर इम्पॉर्टंट इन. विद्यार्थ्यांची आवड आणि गरज यात डॅश डॅश महत्त्वाचे आहे. सो ऑप्शन्स आर सोशोलॉजिकल फाउंडेशन सामाजिक अधिष्ठान, बी सायकोलॉजिकल फाउंडेशन मानसशास्त्रीय अधिष्ठान, सी इकॉनॉमिकल फाउंडेशन आर्थिक अधिष्ठान आणि डी आहे हिस्टॉरिकल फाउंडेशन ऐतिहासिक अधिष्ठान. सो द आन्सर इज सायकोलॉजिकल फाउंडेशन. मानसशास्त्रीय अधिष्ठान यामध्ये विद्यार्थ्यांची गरज आणि त्यांची आवड याला महत्त्व दिलं जात असतं. नेक्स्ट वन. करिक्युलम प्रोव्हाइड्स द गायडन्स फॉर. अभ्यासक्रम डॅश डॅशसाठी मार्गदर्शन असते. ए फॉर दी स्कूल म्हणजे शाळा, बी टीचर्स म्हणजे शिक्षक, सी स्टुडंट्स विद्यार्थी आणि डी पॅरेंट्स म्हणजे पालक. सो अभ्यासक्रम जे की आहे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे की आहे ते करत असतं. देन करिक्युलम प्रेझेंट द इन्स्ट्रक्शनल मटेरियल स्टेटेड बाय. अभ्यासक्रम अनुदेशन माध्यमे डॅश डॅश नमूद केली. सो ऑप्शन्स आर एलिझाबेथ मॅकिस, बी जॅक क्रेर, सी टेलर अँड डी स्मिथ. सो आन्सर इज स्मिथ. स्मिथ यांनी अभ्यासक्रमात अनुदेशन माध्यमं जी की आहे ती त्यांनी आणलेली आहे. नेक्स्ट वन. फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ करिक्युलम इज रिलेटेड टू. अभ्यासक्रमाचा तात्विक आधार डॅश डॅशशी संबंधित असतो. ए आयडियाज विचार, बी हिस्ट्री इतिहास, सी इकॉनॉमी अर्थव्यवस्था, डी कंटेंट आशय. सो द आन्सर इज आयडियाज विचारांशी संबंधित तात्विक आधार जो की आहे तो असतो. नेक्स्ट वन. द करिक्युलम ऑर्गनायझेशन यूज फॉर द डिफरंट कन्सेप्ट ॲट द सेम क्लास इज. अभ्यासक्रम संघटनात विविध संकल्पनांचा एकाच वर्गात असणे म्हणजे डॅश डॅश. सो ए हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिजीय, बी व्हर्टिकल म्हणजे ऊर्ध्व, सी म्हणजे लॉजिकल तार्किक आणि डी सिंथेटिकली म्हणजे कृत्रिम. सो द आन्सर इज दॅट इज अ हॉरिझॉन्टल म्हणजे क्षैतिज. याचा अर्थ काय की एकच संकल्पना जी आहे की ती विविध वर्गांना वेगवेगळ्या माध्यमातून ती शिकवली जात असेल तर इट्स अ हॉरिझॉन्टल म्हणजे ते समांतर जे की आहे ते असं. सो लेट्स सी द नेक्स्ट वन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन टेक्स प्लेस. साकारित मूल्यमापन डॅश डॅश घेण्यात येते. ए ॲट द बिगिनिंग ऑफ द अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्षा अगोदर, बी ॲट द मिडल ऑफ द अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्षामध्ये, सी ॲट द एंड ऑफ द अकॅडमिक इयर वर्षाच्या शेवटी आणि डी ॲट एनी टाईम कधीही. सो द आन्सर इज ॲट द एंड ऑफ द अकॅडमिक इयर वर्षाच्या शेवटी. नेक्स्ट वन. सब्जेक्ट सेंटर डिझाईन रिव्हॉल्व अराउंड.
विषय केंद्रित आराखडा डॅश डॅश याभोवती असतो. सो ए कंटेंट आशय, बी सोशल व्हॅल्यूज सामाजिक मूल्य, सी लर्नर अध्ययनकर्ता, डी सोशल प्रॉब्लेम सामाजिक समस्या. सो द आन्सर इज कंटेंट आशय. आशयाच्याच भोवती विषय केंद्रित आराखडा जो काही आहे तो असतो. नेक्स्ट वन, प्रायर प्लॅनिंग इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ. पूर्वनियोजन हे डॅश डॅशचे वैशिष्ट्य आहे. ऑप्शन्स आर सब्जेक्ट सेंटर करिक्युलम विषय केंद्रित अभ्यासक्रम, बी ॲक्टिव्हिटी सेंटर करिक्युलम कृती केंद्रित अभ्यासक्रम, सी लर्नर सेंटर करिक्युलम विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम अँड डी इव्हॅल्युएशन सेंटर करिक्युलम मूल्यमापन केंद्रित अभ्यासक्रम. सो द आन्सर इज सब्जेक्ट सेंटर करिक्युलम. विषय केंद्रित अभ्यासक्रमाशी संबंधित पूर्व नियोजन जे की आहे ते केलं जात असतं. नेक्स्ट वन, डॅश डॅश करिक्युलम बेस्ड ऑन थिंकिंग ऑफ जॉन ड्यूई. डॅश डॅश हा अभ्यासक्रम जॉन ड्यूईच्या विचारांवरती आधारित आहे. सो ए लर्नर सेंटर करिक्युलम विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम, बी ॲक्टिव्हिटी सेंटर करिक्युलम कृती केंद्रित अभ्यासक्रम, सी सब्जेक्ट सेंटर करिक्युलम विषय केंद्रित अभ्यासक्रम अँड डी टीचिंग सेंटर करिक्युलम अध्यापन केंद्रित अभ्यासक्रम. सो द आन्सर इज ॲक्टिव्हिटी सेंटर करिक्युलम कृती केंद्रित अभ्यासक्रम. नेक्स्ट वन, करिक्युलम एम्फसाइज ऑन प्रायमरी क्लासेस इज. प्राथमिक शिक्षणातील अभ्यासक्रम डॅश डॅश यावरती भर असतो. ए टीचर सेंटर करिक्युलम शिक्षक केंद्रित अभ्यासक्रम, बी इंटिग्रेटेड करिक्युलम एकात्मिक अभ्यासक्रम, सी सब्जेक्ट बेस्ड करिक्युलम विषय केंद्रित अभ्यासक्रम आणि डी मेथड बेस्ड करिक्युलम पद्धती केंद्रित अभ्यासक्रम. सो द आन्सर इज इंटिग्रेटेड करिक्युलम एकात्मिक अभ्यासक्रम. याच प्राथमिक शिक्षणामध्ये यावरती भर असतो. नेक्स्ट वन, दी पर्पज ऑफ द इंटिग्रेटेड करिक्युलम इज. एकात्मिक अभ्यासक्रमाचा हेतू हा डॅश डॅश असतो. ए इन्क्रीज दी नंबर ऑफ द बुक्स पुस्तकांच्या संख्येत वाढ, बी डिक्रीज इन दी नंबर ऑफ बुक्स पुस्तकांच्या संख्येत घट, इन्क्रीज इन द स्टुडंट्स एनरोलमेंट विद्यार्थी नोंदणीतील वाढ, डी डिक्रीज इन स्टुडंट्स ड्रॉपआउट विद्यार्थी गळतीतील घट. सो द आन्सर इज डिक्रीज इन दी नंबर ऑफ द बुक्स पुस्तकांच्या संख्येत घट हे एकात्मिक अभ्यासक्रमाचा हा हेतू असतो. नेक्स्ट वन, दी मेजर पर्पज ऑफ को कुरिक्युलर ॲक्टिव्हिटीज इज टू. सहशालेय कृतींचा मुख्य हेतू हा डॅश डॅश असतो. सो ए हेल्प द स्टुडंट्स अचीव अ वेल ॲडजस्टेड पर्सनॅलिटी उत्तम व्यक्तिमत्व संपादन करण्यास मदत करणे, बी प्रोव्हाइड द रिलीफ फ्रॉम द युजुअल क्लासरूम रुटीन वर्गातील दैनंदिन कामातून विसावा पुरवणे, सी परमिट द स्टुडंट्स टू हॅव अ चॉईस ऑफ द एज्युकेशन प्रोग्राम शैक्षणिक कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना अनुमती देणे अँड डी अलाउ द स्टुडंट टू हॅव एन्जॉयमेंट करमणुकीसाठी परवानगी देणे. सो द आन्सर इज हेल्प द स्टुडंट टू अचीव अ वेल ॲडजस्टेड पर्सनॅलिटी उत्तम व्यक्तिमत्व संपादन करण्यास मदत करणे. नेक्स्ट वन, करिक्युलम रिफ्लेक्ट्स द कल्चर ऑफ. अभ्यासक्रमात डॅश डॅश संस्कृतीचे प्रतिबिंब असते. ऑप्शन्स आ ए स्कूल म्हणजे शाळा, बी होम म्हणजे घर, सी फॅमिली म्हणजे कुटुंब आणि डी सोसायटी. सो द आन्सर इज सोसायटी. अभ्यासक्रमामध्ये सामाजिक संस्कृतीचे प्रतिबिंब जे की आहे ते असते. So thank you very much. I hope so you all understand all the MCQs.